काँग्रेस पक्षाने ज्या लोकांना मुख्यमंत्री बनवलं तशा लोकांना त्यांनी चोरून नेलेलं आहे। आता ही गोष्ट त्यांना लागू होती आहे। त्याच्यामुळे भ्रष्टाचार आणि परिवारवाद हे बोलण्याचा अधिकारच त्या लोकांना नाही आहे। कारण मी प्रधानमंत्र्यांचं भाषण ऐकत होतो, भ्रष्टाचार मुक्त भारत। आता हे सगळे भ्रष्टाचारी भाजपने जमा करून ठेवलेत, ज्यांच्यावर आरोप लावलेत। आता यांना भ्रष्टाचाराची पण बोलायची काही भूमिका काहीच नाही। लोक यांचं ऐकणार पण नाही। हे भ्रष्टाचारी लोक आहेत, हे संविधानिक विरोधी आहेत, हे लोकशाही विरोधी आहेत आणि जाती आणि धर्मामध्ये भांडण लावणारी लोक आहेत। जनतेचे प्रश्न यांना सोडवायचे नाही आहेत आणि भारत देशाच्या या व्यवस्थेला संपवायचं आहे। हे आता राज्यातलंच नव्हे तर देशाच्या लोकांना कळलेलं आहे। दिल्लीच्या सीमेवर शेतकरी MSP मागायसाठी तिथं आंदोलन करतात। सरकार बोलायला का तयार नाही आहे? प्रधानमंत्र्यांनी शेतकऱ्यांसमोर जायला काय अडचण आहे? शेतकऱ्यांची वास सहन होत नाही, त्याच्या घामाचा तो सुगंध आमच्यासाठी आहे, त्यांच्यासाठी तो वास आहे। आणि अशा बकवास गोष्टी आज देशाचे प्रधानमंत्री या गृहमंत्री करत असतील तर देशाच्या लोकांना आता हे सगळं यांचं वास्तव्य कळलेलं आहे। यावेळेस त्यांना सत्तेच्या बाहेर जावंच लागेल आणि काँग्रेसच्या नेतृत्वात इंडिया अलायन्सचं सरकार देश पातळीवर आपल्याला पाहायला मिळणार। सगळ्याच नेते मंडळींनी आमदार देशमुख जे आहेत त्यांनी राज्यभर फिरावं, बाहेर पडावं असं सांगितलेलं आहे। पण काय आमदार म्हणून पडावं, युवा नेतृत्व म्हणून पडावं की नवीन जबाबदारी त्यांच्यावर काय येणार? बिलकुल त्यांना जबाबदारी आहेच। त्यांना आम्ही महाराष्ट्रामध्ये मी 2 वर्षाच्या पहिले सांगितलं की तुम्ही आता इथं थांबण्यापेक्षा लातूरमध्ये दिलीपराव आहेत, धीरज आहे, तुम्ही महाराष्ट्रामध्ये फिरावं, प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण जावं, अशी भूमिका आम्ही त्यांना मांडलेली आहे। आता आपण सगळ्यांचं माझ्या पूर्ण परिवार आता माझ्यासोबत झाले, आता अमितला फिरावंच लागेल। बाबाजानी दुराणी जे आहेत परभणीचे ते म्हणतात की भाजपनं आता मुस्लिमांसोबत चांगलं वागावं। हे बघा, कुठल्या व्यक्तिगत माणसांचं काय बोलायचं आहे त्यांचा तो विषय आहे, पण 10 वर्षामध्ये या राज्यातल्या आणि देशाच्या लोकांसोबत कसे वागलेत हे आता सगळ्यांना कळलं। हिंदू बरोबर पण बरोबर वागले नाहीत। आपण पाहिलं असेल की इथं गुजरातमध्ये एका सिंहचं नाव आहे सीता, तिला अकबरासोबत जोडलं, अकबर सिंहाचं नाव आहे। आता हे लोक यांच्यासाठी सगळं भाजपसाठी होतं आणि हेच समजा काँग्रेसच्या काळात राहिलं असतं तर त्यांनी त्याचा वाद केला असता की हिंदूचा अपमान झाला आहे, सीतेचा अपमान झाला। तर ही भाजपची जी प्रवृत्ती आहे, एखादा भाऊ करायचा, खोटारडेपणा करायचा आणि जनतेचे लक्ष त्याच्यात विचलित करायचा, हा जो खोटारडापणा आहे आता सगळ्यांच्या स्पष्ट झालेला आहे। त्याच्यामुळे दुराणींनी ह्या पद्धतीचं नाही, त्यांच्यावर अत्याचार झालाच आहे, त्यांना भयभीत करण्यात आलेलं आहे आणि अमित शहा तर रोजच काहीतरी सांगत राहतो मुसलमानांच्या बद्दल। तर त्याच्यामुळे दुराणींनी काय बोलावं तो भाग नाही। मुस्लिमांनाही कळलेला आणि हिंदूंनाही कळलेला आहे की हम हिंदुस्तानी है, हम भारतीय है आणि हम भारतीयमध्ये हिंदू पण आहे आणि मध्ये मुसलमान पण आहे, हे आता आम्हाला सगळ्यांना कळलेलं आहे। विशेष अधिवेशन आरक्षणासाठी बोलवलं जातंय, त्यातलं काही निष्पन्न होणार आहे का? आतापर्यंत फसवलं गेलेलं आहे आणि म्हणून आमची भूमिका जाहीरपणे आम्ही मांडली की याच्यात चर्चा व्हावी आणि फसवी करू नका, एवढंच आमचं मत आहे। 18 मध्ये फसवलं मराठा समाजाला, धनगर समाजाला फसवलं। धनगर समाजाच्या विरोधात जे कोर्टात गेले ते कोण होते? तर आदिवासी आम्ही म्हणतो, पण यांच्यासाठी ते आदिवासीने वनवासी कल्याण यांनी लोकांनी केलेलं आहे। RSS लोकांनी, BJPनी त्या वनवासी कल्याण च्या लोकांना यांनी कोर्टात पाठवलं धनगरांच्या विरोधात आणि काल हायकोर्टाने त्याचा निकाल दिला आणि तो निकाल कसा होता, खोटारडा कसा होता, हायकोर्टाने त्याला फटकारलं। सांगायचं तात्पर्य म्हणजे हे फसवणारी लोक आहेत। त्याच्यामुळे वास्तविकता काय हे महाराष्ट्राच्या जनतेसमोर मांडली पाहिजे, कारण की याचे दूरगामी परिणाम होणार आहेत।